हाय, मी प्राजक्ता. सो रिसेंटली मी एक वेब सिरीज बघितली, कोरियन होती ती. त्याचं नाव आहे बॉर्न ॲपेटाईट युअर मॅजेस्टिक. सो नेटफ्लिक्सवर हा जो सिरीज आहे त्याचे 6 एपिसोड आलेले आहेत. बाकीचे एपिसोड अजून यायचे आहेत. सो मी 6 एपिसोड बघितले आहेत. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला असं असतं की जी मेन कॅरेक्टर आहे ती एक शेफ आहे, 3 स्टार शेफ आहे. ती 27-28 वर्षाची आहे आणि ती एका कॉम्पिटिशनला जाते फ्रान्समध्ये, जिकडे ती जिंकते. आणि हा जो काळ आहे 2025चा चालू असलेला काळ आहे. सो तिथून ती टाइम ट्रॅव्हल करून मागे जाते आणि राजा महाराजांच्या काळामध्ये पोहोचते. जसं की आपण आता शिवाजी महाराजांच्या काळात, या काळातलं आपण डायरेक्टली शिवाजी महाराजांच्या काळात पोहोचलो. सो तिकडे जाऊन तिची काय हालत होते, आणि हे थोडं लॉजिकल दाखवलं बिकॉज इट इज अ के ड्रामा. ठीक आहे. सो त्यांच्यामध्ये ना भाई, म्हणजे सिरियसली बाकीच्या लोकांनी शिकलं पाहिजे की कसं आपण हे लॉजिकल दाखवू शकतो. सो लॉजिकल ह्यांनी असं दाखवलंय की तिकडे मोबाईल तिच्याकडे असतो पण त्याला नेटवर्क नसतो ऑब्व्हियसली, आणि बाकीच्या तिच्या बऱ्याच गोष्टी तिच्या हरवतात आणि ते सगळं. सो दुसरा मेन कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये राजा, जो तिला भेटतो आणि पुढे त्यांच्यामध्ये काय होतं आणि ते सगळं बघण्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे. बाय द वे राजा खूप क्यूट आहे, मला तर खूप आवडलाय. तो कोरियन क्यूटचा राजा आहे. ठीक आहे. तर ते बघायला आपण, म्हणजे फिमेल फॅन बेस तर त्याचा एक पर्टिक्युलर बनणार आहे मला असं वाटतं. आणि कोरियामध्ये ना, आय डोंट नो, बट के ड्रामामध्ये मुलांचं कॅरेक्टर खूप छान दाखवतात. ठीक आहे. सो तो राजा जो आहे त्याची स्वतःची एक बॅकग्राऊंड स्टोरी आहे. त्याच्या राज्यात काय चालू आहे, त्याच्या दुश्मन कोण आहेत, त्याचं एक बॅकग्राऊंड, एक स्टोरी काय आहे. सो ते सगळं आहे ना, ते तुम्ही बघा. एक व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मेन म्हणजे त्यांचं डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, त्यांचे जे अँगल्स आहेत, और इव्हन बारीक बारीक गोष्टींचा त्यांनी खूप सारा असा विचार करून बनवला आहे. मतलब खूप ट्रेडिशनल दाखवलाय, कोरियन ट्रेडिशनल. आणि मेन त्यांचा जो कोर त्यांचा सब्जेक्ट आहे तो आहे फूड. सो फूड जे आहे ना, ती जी शेफ असते ती कशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ बनवते आणि ते कितके डिलिशियस दाखवलेत, म्हणजे तुम्ही बघताना तुमच्या तोंडात पाणी सुटेल. सो एवढे छान छान जे डिशेस आहेत त्यांची रेसिपी सकट तिने दाखवलं आहे, जे मी इव्हन इंस्टाग्रामवर बघितलं. बरेच लोक ती रेसिपी आता बनवून स्वतः क्रिएट करतात. सो हे सगळं पण तुम्हाला बघायला मिळेल इफ यू लाईक टू कुक. सो तुम्ही ते बघून सुद्धा तुम्ही ती रेसिपी पण ट्राय करू शकता. इव्हन हे केलंय, लोकांनी चालू केलंय बनवायला. सो इतके टेस्टी फूड तुम्हाला बघायला मिळते, त्याची रेसिपी बघायला मिळेल. आणि जरी बनवायचं नसेल ना, बघूनच पोट भरतं. सो ते बघायला पण खूप मजा आली मला, की वेगवेगळे कॉम्पिटिशन्स वगैरे दाखवलं त्यांनी, कसं ती कशी हालत तिची होते तिकडे जाऊन एवढ्या मागच्या युगात. आणि प्लस पॉईंट तो दाखवलाय की ती फ्युचरमधून आली असते, त्याच्यामुळे तिला मागची स्टोरी सगळी माहिती आहे. जसं मी म्हणाले की आपण शिवाजी महाराजांच्या काळात गेलो समजा, सो आपल्याला शिवाजी महाराजांची स्टोरी ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे त्यांच्याबद्दल सगळं आपल्याला हिस्ट्री आपल्याला माहिती आहे. तर ही सेम हिस्ट्री तिचं असतं की तिच्या राजाची हिस्ट्री तिला ऑलरेडी माहिती असते. सो ती त्याच्यानंतर काय काय करते किंवा कसं कसं प्लॅन करते की स्वतःला तिकडून बाहेर काढायचंय, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. सो नक्की बघा. इट इज माय ऑनेस्ट रिव्ह्यू. सो मी याला 5 स्टार देईल, कारण की मला खरंच आवडलं. सो ही खूप एंगेजिंग आणि खूप चांगली सिरीज आहे. टाइमपास तुम्हाला चिल काहीतरी, आता वीकेंड बघायचं आहे, मस्त काहीतरी बघायचं आहे, तर तुम्ही नक्की बघा. ओके, थँक्यू, बाय बाय.